गोलंदाज सज्ज होतोय. निखिल बिग हिट करतो पहिला चेंडू. झेलची संधी होती परंतु अप्रतिम शतरक्षण दाखवतोय विकी मडवी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतो आपलकावरती 2 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय सापडे विपक्ष सागाव. स्टॅकला बंद आपण पाहतो या 20 चेतन मात्रे पुन्हा एकदा. आता म्हणता बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट मिस टायमिंग शॉट. अप्रतिम जेल टिपतोय आउटस्टँडिंग जेल कॅच ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम जेल टिपतोय विक्की मडवीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम जेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. चेतन मात्रे स्वरूपात पहिला धक्का बसलाय या 20 सागाव संघाला. 2 या धावसंख्येवरती अप्रतिम सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली या 20 गोलंदाज निखिलने. अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा राईट मोर विकेट समारा करतोय. मानपाडा एंड कडून सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती निखिल. स्टॅकला बंद आपण पाहतोय सचिन म्हात्रे. ब्लॉकरचा वापर करतोय फलंदाज बाद. अजून एक धक्का. राम म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर. माजी सरपंच जितेंद्र उत्तम पाटील साहेबांचं शुभागमन हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती असेल साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. त्यांचा संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय वडवली संघ. तर नवीन पंधा येतो या 20 रोहित भोईर येतोय. तर स्टॅकला फलंदाज आपण पाहतो या 20 सचिन म्हात्रे. सलामीचा फलंदाज आपण पाहतो. एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतो या 20 स्ट्रायकिंगला सचिन म्हात्रे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो. टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो आपलकावरती 2 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवतो गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा आता माझा सन्मान दिला जातो. चेंडू ट्रॅव्हलतो या 20 डीप कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करतोय आणि पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो आपलकावरती 4 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय हा गोलंदाज आपण पाहतो या 20 गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. पुन्हा एकदा मानपाडा एंड कडून गोलंदाज निखिल. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकतोय. 4 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी हा गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा आता मात्र फक्त दिशा देतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. शॉर्ट मध्ये एकदा पूर्ण करतोय. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा सागाव संघाची.
धन्यवाद डीजे मास्टर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अतुल पाटील राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्राईकला बंद आपण पाहतोया 20 सचिन म्हात्रे. दोन फलंदाज गमावलेत या सागाव संघाने. बिगिट करतोय लॉफ्टेड हिट सचिन म्हात्रे ब्रँडेड फटका षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज अतुल पाटीलचा. फलंदाज सचिन म्हात्रे आणि आपल्या नावाचा परिचय देतोय या 20 सापर्डे संघाला. हा फलंदाज सचिन म्हात्रे पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय अतुल. बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट. चेंडू ट्रॅव्हल मिडविकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विकी मडवी इम्प्रेस करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 12 धावा धावफलकावरती. सागाव संघाच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम सुरुवात करतोय सापर्डे संघ. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. बिगिट करतोय लॉफ्टेड हिट. चेंडूमध्ये मिस टायमिंग शॉट. चेंडू सीमा पार. 1 बाउंस होतो. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय रोहित भोईरच्या बॅटमधून. शर्यतीचा वेध घेतला तो. एक धाव पूर्ण करतोय. चेंडू ट्रॅव्हल या 20 मिनिट क्षेत्रामध्ये आणि पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. अवांतर स्वरूपात 2 धाव मिळतात या 20 सागाव संघाला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 18 धावा. 2 धक्के खूप लवकर बसले होते सागाव संघाला. त्यानंतर सावरण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजांनी. रोहित भोईर तसे फलंदाज सचिन म्हात्रेने. बिगिट करतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू पडतो नो मॅच लँड झोन मध्ये. विकी मडवी येतो. चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाचव्या फलकावरती 20 धावा. फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. सापाडे संघासाठी सूचना असेल फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. आता मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाचव्या फलकावरती 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाचव्या फलकावरती 10.50च्या सरासरीने 21 धावा लावले धावफलकावरती. यावेळेस या सागाव संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंग्रेजी वीड. धन्यवाद डीजे मास्टर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ते स्वतः संगणक येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये मानपाडा एंडकडून सज्जल गोलंदाज हार्दिक पाटील राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल सापाडे संघाला, कारण की यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत, सेमी फायनल आणि मेगा फायनल. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, सहकार्य करायचे. बिग हिट करतोय
चेंडू मध्ये गॅप शॉट सिलेक्शन, पंचांचा इशारा येतोय. चौकार. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 25 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतो चौकाराने फलंदाज रोहित भोईर, गोलंदाज अधिक पाटीलचा. 4 षटकांचा सामना आपण पाहतो. जास्तीत जास्त धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल या विषया सागाव संघाचा. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतो या 20 डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. निखिल तो चेंडूवरती उचलेल, फेकेल, तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 26 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाला सावरण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजांनी, सचिन म्हात्रे आणि फलंदाज रोहित भोईरने. आता मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल अप्परकटच्या माध्यमातून बेडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमा पार, ब्रँडेड चौकार. वाढते धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 30 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र अधिक पाटीलच्या गोलंदाजीवरती प्रतिहल्ला चढवला जातोय फलंदाज सचिन म्हात्रेच्या मार्फत. फुलटॉस चेंडू फेकलाय, बेडकावून दिला चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो. पुन्हा एकदा विकी मडवी इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षक विकी मडवी. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 32 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय या 23रं मार्गस्थ गोलंदाज अधिक पाटीलचं. आतापर्यंत अधिक पाटीलने 4 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च करतोय या 3ऱ्या षटकामध्ये. हा गोलंदाज अधिक पाटील पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. फुलटॉस चेंडू फेकला होता, बॅटची आतली कडा, चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती 32 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं मार्गस्थ गोलंदाज अधिक पाटीलचा. स्ट्रायकर फलंदाज सचिन म्हात्रे. फुलटॉस चेंडू फेकलाय, चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर ऑफ 4 धावांसाठी. गुड शॉट. बघूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवते यावी सागाव संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय यावी सागाव संघ. बलाढ्य सापाडे संघासमोर आतापर्यंत 3 षटकानंतर 36 धावा लावले धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावी सागाव संघाने तब्बल 34 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय या 2 फलंदाजांमध्ये. विकी मडवी येतोय, गोलंदाज बिग हिट करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाव काय रोखू शकत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाचवा धावफलकावरती 38 धावा. या दरम्यान हेमंत पाटील यांचे ते आगमन हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
बिग हिट करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतो या 20 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतो आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा तिसरी धाव पूर्ण करेल का? फलंदाज बाद, डायरेक्ट हिट करतोय. अजून एक धक्का या 20 या सागाव संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. तर मोठा धक्का बसतोय सचिन मात्रेच्या स्वरूपात. विचार जर केला तर सचिन मात्रेने वीस धावांची उपयुक्त खेळी केली आपल्या संघासाठी. फलंदाज बाद, यश उद्ध्वस्त, दांडी गुल. अजून एक धक्का बसतोय. रितेश भोईर बॅक टू द पवेलियन. सूरज येतोय, लवकर जायचं सूरज. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 40 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 0 वरती बाद झाला फलंदाज रितेश. तर नवीन फलंदाज आपण पाहतो या 26व्या क्रमांकाचा फलंदाज सूरज भोईर येतोय. अप्रतिम गोलंदाजी दाखवतो गोलंदाज विकी मडवी. इम्प्रेस करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय यावेळेस या सागाव संघाला. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. गरीब असो कोणी रंकन राव करीत नव्हता. धन्यवाद डीजे मास्टर. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल फलंदाज. फुलटॉस चेंडू फेकलाय, बेडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 46 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला बंद आपण पाहतो या 20 रोहित. सागर मयेकर यांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच सागर घाडेगावकर विनंती असेल साहेबांना की यायचं आपण व्यासपीठावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. विक्रांत केने प्रतिष्ठान क्रिकेट संघ आरेगाव आयोजित श्रद्धांजली चषक 2018चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय विक्रांत केने यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा चांगला प्रयत्न केला जातो. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच डेट चेंडू असेल. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत.
पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत शेवटच्या षटकातील. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला पंध आपण पाहतोया 20 रोहित. बिग हिट करतोय. लॉफ्टेड हिट, ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण पाहतो दाबलकावरती 46 धावा. आता मात्र खरपून समाचार घेतला जातोय विक्की मडवीच्या गोलंदाजीवरती फलंदाज रोहितच्या मार्फत. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट. चेंडू ट्रॅव्हलतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा तिसरी धाव पूर्ण करेल का. आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपलकावरती 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती. या 20 या सागाव संघाने बलाढ्य सापाडे संघासमोर. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि फाईट करेल नेवालीपाडा संघासमोर. होता डोंबिवली शहराचा बालूभाई या नावाचा. होता रे या गावाचा विक्रांत. आमचे प्रेरणास्थान पंडित पाटील गारिवली. हॅलो, धन्यवाद रोशन सर. ते बघा दोन्ही पंचांना सूचना करतोय आणि सागाव संघाला सूचना करतोय की तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण करायची आहेत आणि आम्हाला सहकार्य करायचं सागाव संघ. मी संगणक मिलिंद मात्र यांना विनंती करतोय की ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून आयोजकांना तुमचं सहकार्य अपेक्षित असेल. सामना आपण पाहतोय तो सापाडी विपक्ष आहे. सागावाचा सामना. निर्धारित 4 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा कुठल्या आहेत त्या सागाव संघाने आणि 50 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते सापाडे संघासमोर. बघूया 24 चेंडूंमध्ये 50 धावांचं लक्ष पूर्ण करतोय का हा सापाडे संघ. तर दुसऱ्या बाजूला सागाव संघाचे गोलंदाज आमचे मान्यवर आदरणीय गजानन चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. तुमचं या स्पर्धेत आम्ही सरचं स्वागत करतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीची जोडी. सलामीचा फलंदाज अतुल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला निखिल. गोलंदाज सज्ज होतो रितेश. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये संघनायकाने 5 रन केले ते गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचलून घेतो. बाउन्स होतोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मोरे डेव्हलपर्सचे जितू पाटील यांचं आगमन होत आहे. तुमचं या व्यासपीठावर आम्ही सरचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज रितेश आणि सुरुवात चांगली करतोय. पुन्हा एकदा रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला चपल झाले फलंदाज. ऑफ साईडला चपल होऊन चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल केलाय आणि अतुलच्या बॅटमधनं पहिला चौकार डीजे. बिनबाद 4 अशी सुरुवात आपण पाहतोय ती सापाडे संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. 1 धाव येते धाव फलकावर. क्षेत्ररक्षण चांगलं होतं सीमारेषेवर. बॅकिंग चांगली केली जाते. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. एकूण धावसंख्या आपण पाहतो ती धाव फलकावर बिनबाद 6ची धावसंख्या. ही स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक 2018 स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान आयरेगावच्या माध्यमातून विक्रांत केने यांना श्रद्धांजली त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय.
बिनबाद 6ची धावसंख्या आपण पाहतोय. 50 धावांचं लक्ष ठेवलंय तर सागाव संघाने 4 षटकांमध्ये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा रितेश ऑन ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतो. अतुलच्या बॅट मधनं एक खणखणीत चौकार. घडला नाही डोंबिवली शहरात इतिहास आज घडणार. घडला नाही डोंबिवली शहरात इतिहास आज घडणार. सोनेरी अक्षरात बालू केलेच नाव कोरणार. सोनेरी अक्षरात बालू. धन्यवाद डीजे. चला बघा संगणकाला सूचना करतोय जास्त टीम मीटिंग करू नका. बघा आमचे पंच तुम्हाला ताकीद देतात. रमेश म्हात्रे 2 अनुभव पंच आपण पाहतो. रमेश म्हात्रे सागाव आणि सुभाष पाटील संदबे 2 पंच आपण पाहतो. या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी अतिशय चांगलं योगदान या 2 पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी. रितेश राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी एंड चेंज करतोय गोलंदाज. संगणकाने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा विश्वास दाखवलाय या गोलंदाजावर. मात्र बिनबाद 10ची धावसंख्या आपण पाहतोय ती सापडे संघाची. पुन्हा एकदा रितेश लोपुलटा चेंडू ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोहित चेंडू खाली येत आहे तोपर्यंत एका धावेचा उदी होता. 1 धाव येते धाव फलकावर. धावसंख्या 11वर पोहोचते. सलामीची जोडी आपण पाहतोय ती अतुल आणि निखिल ही सलामीची जोडी. 2 चांगले फलंदाज सापडे संघाचे. किती धावांची भागीदारी हे 2 फलंदाज करतायत ते पाहायचंय. मिस्टामिंग शॉट झेल होतं का पाहायचंय. मात्र चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2च धावा येत आहेत धाव फलकावर आणि षटक समाप्त होत आहे ते पहिलं. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फलकावर बिनबाद 13ची धावसंख्या ती सापडे संघाची. डीजे धन्यवाद डीजे. बघा सागाव संघाला मी आयोजकांच्या वतीनं सूचना करतोय. संगणक चेतन म्हात्रे बघा आयोजक सूचना करतात आम्हाला. त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आदरणीय सचिन केने यांचं आगमन होतं व्यासपीठावर. तुमचं या स्पर्धेत आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्रद्धांजली चषक 2018 ही स्पर्धा आपण पाहतो. एक चांगलं आयोजन. धन्यवाद डीजे. स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान आयरेगाव यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. स्वर्गीय विक्रांत केने यांना श्रद्धांजली त्यांची आठवण म्हणून स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2018. तर गोलंदाज सज्ज होतोय अवधूत म्हात्रे. एक नवोदित गोलंदाज सागाव संघाचा आपण पाहतोय सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारण्या करण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज अतुल. अवधूत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका. मात्र झेल होता का पाहायचाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. धावसंख्या 19 वर पोहोचते. चांगली फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज अतुलच्या माध्यमातून. धावसंख्या बिनबाद 19. पुन्हा एकदा अवधूत राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग शॉट बघूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र चेंडू 6 धावांसाठी विसावतोय. दुसरा षटकार बॅक टू बॅक आपण पाहतोय फलंदाज अतुलच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. बिनबाद 25 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती सापडे संघाची. पुन्हा एकदा अवधूत राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग शॉट. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. बघूया रितेश चेंडू खाली सचिन चेंडू खाली येतात. तोपर्यंत चेंडू रितेश गादेरकर पर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या 27 वर पोहोचते. बिनबाद 27 अशी धावसंख्या आपण पाहतोय ते सापडे संघाची. 27 धावांची भागीदारी आपण पाहतोय ती या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना 50 धावांचं लक्ष घेऊन पाठलाग करतोय हा सापडे संघ. पुन्हा एकदा अवधूत. गती परिवर्तन. लो पुलटा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी मिसफील्ड होते तोपर्यंत 2 धावांचा उद्योग होता. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या 29 वर पोहोचते.
सलामीच्या फलंदाजांचं मुख्य काम काय असतं तर आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देणं आणि ती सुरुवात अतुल आणि निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय ती सापाडे संघासाठी पुन्हा एकदा अवधूत राटा मोर विकेट. गती परिवर्तन मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. रिते चेंडू खाली येत आहेत. एक धाव येते धाव फलकावर. निखिल पुढे सरकलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या 31 वर पोहोचते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अतिशय चांगली सुरुवात अतुल आणि निखिलच्या माध्यमातून. आता मात्र गती परिवर्तन करतोय आणि पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. दोन पंच आपण पाहतो. मुख्य पंच रमेश म्हात्रे सागाव आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय सुभाष पाटील संदप यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं योगदान आपण पाहतो या स्पर्धेसाठी. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपण पाहतोय. ते दोन पंच रमेश म्हात्रे आणि सुभाष पाटील संदप. पुन्हा एकदा अवधूत राईट आर्म ओव्हर द विकेट. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज अवधूतनं. पुन्हा एकदा मोठा फटका अतुलच्या बॅट मधनं. 6 धावा बिग हिट. 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय विक्रांत केने प्रतिष्ठान आयरेगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय ते स्वर्गीय विक्रांत केने यांचे बंधू सचिन केने यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतोय. तर समीकरण सोपं करून ठेवलंय अतुल आणि निखिल या दोन्ही फलंदाजांनी. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय ते सापाडे संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 13 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा येत आहेत. गोलंदाज अवधूत म्हात्रेच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तब्बल 25 धावा कुठल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. आणि 12 चेंडूंमध्ये समीकरण येऊन ठेपलंय ते 12 धावांचं सापाडे संघासाठी. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सागाव संघ. बघा अजून 2 सामने खेळवायचे आहेत. उपांत्य फेरीचा सामना असेल आणि एक अंतिम फेरीचा सामना असेल. बघा मी पंचांनाही सूचना करतो आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही सूचना करतो. आम्हाला सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो सागाव संघ. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतो मिलिंद म्हात्रे सर्वात अनुभवी गोलंदाज सागाव संघाचा. तर स्ट्रायकेला आपण पाहतोय फलंदाज निखिल आणि दुसऱ्या बाजूने त्याला साथ देतोय तो अतुल. 38 धावांची भागीदारी आपण पाहतोय अतुल आणि निखिलच्या माध्यमातून. मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केली जाते. मात्र पंचांचा इशारा येतोय तो नाबाद ठरवला जातोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर. धाव संख्या 39 वर पोहोचते. 11 चेंडू. बघा नेवळे संघाचा संघनायक यायचंय व्यासपीठावर. आयोजक तुम्हाला विनंती करतायत नेवळेपाडा संघाचा संघनायक यांनी ताबडतोब यायचं व्यासपीठावर. पुन्हा एकदा मिलिंद दिशा देण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला. थोडेसे सफल झाले होते ऑफ साईडला. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अनुभव पणाला लावतो हा गोलंदाज मिलिंद म्हात्रे. संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय तो मिलिंद म्हात्रे. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं 1 धाव आली होती. दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि एकूण धाव संख्या आपण पाहतोय ती धाव फलका 39. पुन्हा एकदा मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडला फ्रंट फूट पुढे सरकले होते तोपर्यंत एकच धाव येते धाव फलकावर. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धाव संख्या 40 वर पोहोचते. अजूनही 10 धावांची गरज सापाडे संघाला जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये मिलिंद नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. गती परिवर्तन अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकामध्ये जर उर्वरित काही चेंडू जर निर्धाव टाकले गडी बाद केले तर मात्र नक्कीच सागाव संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. सर्वात अनुभवी गोलंदाज आपण पाहतो सागाव संघाचा मिलिंद म्हात्रे. आज संघाला कमबॅक करून देतो का ते पाहायचंय. अजूनही 10 धावांची गरज सापाडे संघाला जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला आपण पाहतो निखिल. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. डीजे
धन्यवाद डीजे. धाव संख्या 44 वर पोहोचते. पहिल्या गडासाठी तब्बल 44 धावांची भागीदारी आपण पाहतोय. ती सापडे संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज आपण पाहतो, अतुल आणि निखिल. या फलंदाजांनी अतिशय चांगली सुरुवात करून दिली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये या दोन्ही फलंदाजांनी नेऊन ठेवलंय. त्या अतुल आणि निखिलनं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मिलिंद म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धाव संख्या 45 वर पोहोचते. षटक समाप्त होते. तिसरं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या आपण पाहतोय ती सापडे संघाची बिनबाद 45. येणार समीकरण असेल शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावांचं. होता डोंबिवली शहराचा मालुभाई या नावाचा, होता रे या गावाचा विक्रांती या नावाचा. आज केलास आम्हाला ये ना बाजू, ये ना बाजू, का बरं का? ये ना बाजू, ये ना बाजू, का बरं का? धन्यवाद डीजे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागाव संघाला विनंती करतोय मी संघनायक चेतन म्हात्रे यांना सहकार्य करा आयोजकांना, कारण अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. आमचे पंच आम्हाला सूचना करतात, आयोजक सूचना करतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्या सूचनांचं जरा पालन करा, आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाज सज्ज होतो अमर. एक डाकुरा गोलंदाज, एक चांगला गोलंदाज. बघूया 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना अमर रोखतोय का आपण पाहतोय. निखिल आणि अतुल या फलंदाजांनी 45 धावांची भागीदारी केली. बिनबाद 45 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती सापडे संघाची. अमर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. झेल होता का पाहायचा, मात्र झेल सुटतोय आणि अशा रीतीने हा सामना संपवलाय. आणि नाबाद भागीदारी आपण पाहतो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अतुल आणि निखिल. धन्यवाद डीजे. चला निवळीपाडा संघाचा संघनायक आणि सापडे संघाचा संघनायक ताबडतोब यायचा आहे.